जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आज आपले निरागस घरमालक आणि त्याचे भाडेकरू येणार आहेत आमने सामने. चला बघूया आज कोण बाजी मारते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. आज जाम मी खुश आहे. काय झालं? प्रसाद, आज मी जाम खुश आहे. काय झालंय? तुला ना मला आज एक आतली गोष्ट दाखवायची आहे. पोपटाची? नाही म्हणजे मी चुकीचं नाही बोललोय. म्हणजे जनरली कसं सगळे लोक बोलतात हे मी तुला आतली गोष्ट सांगतो, पण मला आतली गोष्ट दाखवायचीच आहे. ओ, दे 50,000 रुपये सगळ्या लोकांनी मला भाडं दिलेलं आहे. नुसतं दारात असं उभं राहिलो, भाडं पाच सगळ्यांनी काढून दिलं. आवरा मी जाम खुश आहे. फक्त आता श्रमेश आणि बेटकरनी भाडं दिलं की ताट मानाने घरी जायला मी तयार. हिच्या आतला श्रमेश, प्रथमेश दरवाजा उघडा वासाऱ्याला. श्रमेश, प्रथमेश दरवाजा उघडा. पम्या मालक आले. बघ ना काय तुझं एवढा कॅज्युअल मालक आले. अरे यार कंटाळ येतो रे, आता परत नवीन काहीतरी करायला. रमेश, प्रथमेश दरवाजा उघडा. हा अथर्व बघत का दरवाजा उघडा. कोण आहे? अरे कोण आहे? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाज अरुण कदम. हा दरवाजा उघडणार नाही. हा दरवाजा फक्त मंत्राने उघडतो. मंत्र्याने दरवाजा उघडायला ही काय अलिबाबाची गुहा आहे? इच्छा आतलं हे ऐकणार नाही. मला माहिती आहे तुम्ही दोघं आतच आहे. श्रमेश, प्रथमेश दरवाजा उघडा म्हणजे उघडा. उघडा दरवाजा वासाडून. आता दरवाजा उघडा नाही तर लाद घालीन. अरे मालक अलभ्याला इकडे आला तुम्ही. भाड देणार होतो पण आणखीन काय नाही. ओनली भाडं, ओनली रेंट. नाव धिस इज पॉइंट. धिस इज भाडं म्हणजे भाडं पाहिजे मला. नाटक नाही पाहिजे वसर. नाटक आता चालणार नाही. भाडं पाहिजे मला. आम्ही कधी नाटक केलं? आम्ही कशाला नाटक करू? वसरे मी नाटक करतोय. मला माहिती आहे तुमची नाटकं वसरून. जेव्हा मी येतो भाडं बघायला तुम्ही नाटक करता. ते नाटक मला चालणार नाही. मला नाटक चालणार नाही. मी नाटक कोलून प्याले वसरनो. मालक तो तेच बोलतोय. काय? आम्ही नाटक करत नाही, पण तुम्ही नाटक केलं पाहिजे. मी कशाला नाटक करू? मला कुणाला भाडं द्यायचंय? अहो ह्यातून भाड्यातच आहेत ते. ऍक्टिंग वाला नाटक बोलतोय तो. हा, कुठलं ऍक्टिंग वालं नाटक? ऍक्टिंग वाला नाटक प्रशांत दामले वगैरे करतात ते. ते प्रशांत दामले करताय ते. हा. म्हणजे ते नाही. अरे हाय काय नाही काय. बस मालक तिकडे बघा. घरी जा. कान भरपूर घरी जा काय घरी जा. मालक हे बघा. ही चाल, हाच रुबाब, क्या बात आहे. हेच एक्सप्रेशन, माशाअल्लाह. हेच मालक तिला पाहिजे. हा. तुम्ही जा, तुम्ही तिला भेटा. जा लवकर जा. अरे हा, पण वाचाऱ्या कुणाला भेटा? रंगभूमीला. रंगभूमीला? हा म्हणे बोलवले तिने. हा. भेटायचंय? नको. माझं लग्न झाले रे. म्हणे बायको आहे. लग्न झालं नसतं तुम्ही भेटलो असतो. मालक किती तळपायची आग मस्त करतात ते कधी कधी. मध्ये हो रंगभूमी म्हणजे स्टेज ज्याच्यावर तुम्ही परफॉर्म करणार. हा तुमच्या अंगात काय काय तुम्हाला माहित नाहीये. सगळं घुसमटतंय ते बाहेर काढा. नाही म्हणजे मला खरंच माहिती नाही. जनरली लोकांच्या अंगात 9 रस असतात. तुम्ही 12-15 रस घेऊन फिरताय. लक्षात घ्या. काय? बाकीच्यांच्या अंगात अभिनयाचा किडा असतो.
तुमच्याकडे किड्यांची फॅमिली आहे. मग उद्या तुमचं नाटक लागलं तर लोक गर्दी करतील तुमची मज्जा बघायला. मग बाकीच्या नाटकांचं तिकीट किती जातं? 300, 400, 500. जेव्हा तुम्ही काम करणार 1000, 2000, 3000. तुम्ही फक्त एवढंच करा, तुम्ही आता रंगभूमीला सावरण्यासाठी प्रयत्न करा काहीतरी. पण कसं व्हायचं रे? अहो तुम्ही मी पदर पसरतो पण कशाला? अहो तुम्हाला पोकळी भरून काढायची आहे. रंगभूमीवर एक पोकळी तयार कर. काय बोलतोय? हो करता तुम्ही. म्हणजे खरंच हा एवढे बोलतोय हे माझ्याकडे आहे आतमध्ये? तुमच्याकडेच आहे. तुम्ही चालता बोलता प्रशांत दामले केलात. म्हणजे आताच प्रशांत दामले केलात तुम्ही. जे सर्वात कठीण आहे ते तुम्ही केलात. मग बाकी काय? खरं सांगा मला, तुम्ही ह्याच्या आधी कधी नाटक वगैरे केलंय काय? शाळेत असताना शाळेत असताना लहानपणी शाळेत असताना मी नाटक केले. कुठलं नाटक केलंय? हे ससा आणि कांसव आहे ना, त्यांच्या शर्यतीत मी मोर झालो होतो. ससा आणि कांसव त्यांची गोष्ट जी आहे ना, त्यांच्या म्हणजे त्या शर्यतीत मी मोर झालो होतो. ससा कासवाच्या गोष्टीत मोर कुठे आला पण? अरे असं काय करतो? ससा आणि कासवांची जी शर्यत झाली होती ना, ते सगळे बघायला म्हणजे ती प्राण्यांची सगळी भावकी आली होती ना. अच्छा, म्हणजे सिंह, हत्ती, जिराफ, उंट हे सगळे लोक त्याच्यात मी मोर झालो होतो. तुम्ही पक्ष्यांचा राजा मोर केला. मोर झालो होतो. काय बोलता? अरे मग त्या कासवाने ती शर्यत जिंकल्यावर मी काय नाचलो. थु, 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 माहिती कशी कशी नाचतात? दाखव दाखव जरा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बापरे, झाला माझा नाच बघून शाळेतली सगळी लोक येडी झाली. हे तर काहीच नाही. अरे ती लाकूड तोड्याची गोष्ट आहे, हा. त्याच्यात पण मी मोर झालो होतो. आपण लाकूड तोड्याच्या गोष्टीत मोर नाहीच आहे. अरे बचारे असं काय करतो तो? लाकूड तोड्या जंगलात येतो का नाही? हा. मग मी तिकडे विहिरीवर असं बसलेला असतो. अच्छा. तू लाकूड तोड्या हे भुर चल भुर चल तर मी काय भुर. अच्छा अच्छा. हा या मी आपलं घुरून जातो. वा वा वा. मस्त मस्त. हा, म्हणजे त्यांना आवरा हरवलंय. हा. कुठली पण गोष्ट असू दे, हा. मी त्याच्यात मोर आहेत. नाही चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, हा. मेन गोष्ट कोणाची होती? ससा कासव. कासवाची, बरोबर बरोबर. पण हिरो कोण ठरला? मोर. मोर. लाकूड तोड्याची गोष्ट, हिरो कोण? मोर. लाकूड तोड्या. पण हिरो कोण ठरला? मोर. मोर. हा. मोर. मग केवढे मोठे नट आहात माहितीये तुम्ही? हे नाही. मुख्य नटांना खाऊन टाकताय. हे म्हणजे हे तुमच्यात ना अंगात सगळं भरलेलं आहे. हा. आता लपवलं होतं तुम्ही. आणि तुम्हाला माहितीये काय, तुम्ही जर रंगभूमीवर आलात हा. तर रंगभूमीला पण भारी वाटेल. मग? तिला भारी वाटेल ना. म्हणजे कलाकारांच्या नावाच्या आधीत आणि अरुण कदम इथे असतं ना, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, तसं आणि अरुण कदम. तिला पण भारी वाटेल ना. औरे सगळे मग आणि अरुण कदम. अरुण कदम. पण आणि अरुण कदमच्या आधी कोणतरी माझ्याबरोबर कोणतरी असणार ना सोबत. तुमच्यावर कोण असणार? गेस करा. हे झालं ना म्हणजे एवढं आता हिरो म्हणजे कोण असणार? एवढं नाही माझं गेस. हिरोईन असणार ना. हिरोईन तुम्ही हिरो आणि सोबत हिरोईन. हिरोईन. काय बोलतो काय? हा, मग आणि हिरोईन साधेच ना, कोण कोण? सई तामणकर आणि अरुण कदम. पाय माझे मग ती माझ्याबरोबर काम करेल. तिने इंटरव्ह्यू दिलाय. अरुण कदम सारखा हरहुन्नरी कलाकार जर स्टेजवर वावरणार असेल तरच मी नाट्यसृष्टीत पदार्पण करेन, एवढा कठीण इंटरव्ह्यू दिला तिने. इथं कायच नाही. प्राजक्ता माळीने सुद्धा होकार दिलाय. प्राजक्ता माळी आणि अरुण कदम. माली बरोबर. पण मी म्हणजे तिने तर असं असं करत वगैरे इंटरव्ह्यू दिलाय. या गडबडीत केलं. वा 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 वा. वा, मला जाम भारी वाटत. तुम्ही फक्त नाटकात काम करा. नाही नाही ते सगळे बरोबर आहे वाचाऱ्यानो. हा. हिरोईन आहे सगळे आहे रे, पण माझ्यासाठी नाटक कोण लिहिणार आहे? पम्या हे म्हणजे काच्यात कळसा गावाला वळसा. हे नाव चांगलं मन आवडलं. नाही नाही, ही म्हण आहे, हे नाव नाही. म्हण नाटक कोण लिहिणार? उजव्या बाजूला बघा. लेखक आहे. अहो तिकडे नाही, हा बघा. लेखक आहे तो. हा लेखक आहे. हा लिहितो. वाचारा हा भाडत येत नाही, हा काय लिहणार आहे? अहो मालक तेच आहे. तो काय करतो, इथे बसून लिहित असतो ना. हा, हा. हा, मग तो लिहिता लिहिता भाडं द्यायचं विसरतो. अच्छा. आपण काय करूया, यांच्यासाठी नवीन नाटक लिहूया. जसं प्रभावळकर सरांनी हसवा फसवीमध्ये 6 रोल केले, बरोबर. यांच्यासाठी आपण 8 रोलचं नाटक लिहू. 8 रोल. 8 रोलचं. वा. नाटकाचं नाव असेल गंडवा गंडवी. वा. हे पण नको, 8 मध्ये लय होतील. टेन्शन घेऊ नका. नाही पण 8 रोल म्हणजे कसे मला माहित पण नाही. हो कराल तुम्ही. तुमच्या आतमध्ये लपलंय सगळं. बरोबर. मला तर याच्यावरनं शेअर पण आठवला आता. काय बात आहे. सांगतो. बर्बाद गुलिस्ता करने को क्या बात आहे.
बस एक ही उल्लू काफी था. वाह वाह. बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था. हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. क्या बात आहे, क्या बात आहे. मोठे शायर बोलून गेलेत. मग मला पण एक शेर आठवला. हो काय? कामावर जायला उशीर जायला. हा शेर नाहीये हो, शेर रिक्षातलं गाणं आहे हे. तुम्हाला तो कुठे नेतोय, तुम्ही कुठे शेर रिक्षात बसताय. आई बोला नाटकावर नाटकावर focus लक्ष करा. द्या, हा. 8 भूमिका करायच्या आहेत. 8 भूमिका. कराल ना तुम्ही. हा म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत अहो तुमच्या मनामध्ये तुमच्या अंगात आहे सगळं, तुम्ही फक्त बाहेर काढा. हा, तुम्ही खूप बिझी असणार आहात. नाही, हा. एक रिक्वेस्ट करू काय? काय? आम्हाला दोघांना असिस्टंट म्हणून ठेवाल काय? ठेवायच लागणार वाचाऱ्यानं. आम्ही दोघे आम्ही दोघे आहोत. मी कामाला सुद्धा लागलो बऱ्यापैकी. म्हणजे सुरुवात पण झाली माझी कामाची. कुठलं काम केलं? हे काय इकडे मी आता रजिस्ट्रेशन पण करायला घेतो आपल्या संस्थेचं. हा हा संस्थेचं हा, करून टाका करून करू नका ना. 20,000 बोलतायत. हा ए चल चल 20,000 लय होतील. नको मग. का नको नको 20. 20,000 तुमच्या नाटकाचं पहिलं तिकीट प्रसाद ओकनी घेतलं सुद्धा. काय बोलतो. मग तुम्हाला बघायला आतुर झालेत असा मेसेज आलाय. म्हणजे 20,000 रुपये आता दिले तर डायरेक्ट. 20,000. नको अहो, असेल तर नंतर cancel. तुम्ही लाखात लोणारा तुम्ही. नाही नाही नाही, मग ते एक काम कर लगेच करून टाक बुकिंग. हा, जेवण टाका. मस्त म्हटलं आता. बस 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 झालं. बस. हा हा बघ परत फोन आला. कुणाचा. नाही आलंय. मेसेज आलाय. प्राजक्ता माळी, तिचं काय आता. तिला तुमच्याबरोबर प्रोडक्शन हाऊस काढायचं आहे. वा. प्राजक्ता अरुण. नको नको नको. अरुण जोगता असं पाहिजे. प्राजक्ता अरुण नाही, अरुण जोगता असं पाहिजे. ठीक आहे टाकतो. ऐकणार हो बोलली. बापरे. लगेच तुमच्याबरोबर काम करायचं लोकांना. तुम्ही रंगभूमीवर आलेच पाहिजेत. ले घाई गडबडीत बोल. तिला नको गडबड करू तू. नाही, नाही, ती करणार. मी काय म्हणतो आता आपल्याला ते हे लागेल काय ते? ना लेखक म्हणून कोणाला तरी देऊया लिहायला. कसं तुला खूप लोड आहे ना. नाही मला वाटतं की मोठे सरांनाच देऊया. हा त्यांना पण असंच पाहिजे. त्यांना पण कळलं. सचिन मोठे म्हणून लेखक आहेत. त्यांना आपण स्क्रिप्ट लिहायला देऊया. अरे पण ते लिहितील माझं स्क्रिप्ट. लिहितील. आणि नेपथ्यासाठी आपण मामा मुळे चालेल. आणि लाईटसाठी शीतल तळपदे किंवा श्याम चव्हाण. चालेल बेस्ट. आणि बस झाले आधी. बस झाले, एवढेच. हा, फक्त त्यांना ऍडव्हान्स द्यावा लागेल ना. काहीतरीच. 15,000 ऍडव्हान्स लागतील. अरे वाचारू नका. दिले ना 20,000 रुपये. 15,000 तिकीट असणार आहे तुमचं. खरे. लाखात लोणार तुम्ही. आता 15,000 द्याल, नंतर 15 लाख कमवाल. हा, पहिल्या नाटकाचं कलेक्शन. पटकन सुरू करा. पटकन त्यांना फोन बिन करून टाक. Yes. हा, आता झालेलं आहे ना सगळं. हो बऱ्यापैकी झालंय बरोबर. सगळं. नाही, एक ते hall- बाकीच्या आत नका ठेवू. अरे म्हणजे काय वाचारे ते घरी द्यायला लागतील. एक थांब. फोन व्हायब्रेट झाला. कोण आहे हा. सचिन मोठे काय बोलतोय. स्क्रिप्ट पाठवली नाटकाची. अरे वाचारे पैसे अजून त्याने दिले पण नाही. स्क्रिप्ट कशी पाठवली. नाही ते पैशासाठी काम नाही करत. शेड्यूलचे 6 विषय निघाले ना खुश होतात ते. ए, अरे, स्क्रिप्ट आली. gift आली. तुमच्या पहिल्या नाटकाचं नाव काय माहिती काय? आहे? सकाराम ग्राइंडर. क्या बात है. अरे त्यांना ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा तो. क्रिस्टोफर नोलनला दिला होता ना ते? दिला नाही, त्याने मागितला होता. हा ते बोलले होते. आता ह्यांचं नाव म्हणून त्यांनी दिलाय तो. ठीक आहे. काय करा नको सांगा. नाही चालेल तुम्ही पैसे दिलाय आम्हाला. हो, 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 हा, हो. ठीक आहे मग त्यांना सगळी कामं पटापट करून टाका वाचारे. नाही सगळं झालं आता. जवळजवळ रजिस्ट्रेशन झाले, सगळं झालं आता. बरोबर. फक्त सकारामच्या कॅरेक्टरसाठी तुम्हाला स्पीच वर्क करावं लागेल. म्हणजे काय डिक्शनचा प्रॉब्लेम नाही पाहिजे. हा म्हणजे बरोबर. एकदम म्हणे दाखवलं की मी करेन ना रे. दाखवू का? हा दाखवा. हे बघ, तोंडात पेन्सिल ठेवायची असेल. आजी. हा, बरोबर. आणि बोलायचं जवळजवळ 2 वर्षाच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगत चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. जवळ नंतर मी ब्लँकेट झालो. एक सोपं द्या. काय हे नाटकाचं पहिलं वाक्यच सांग ना काय आहे ते. पहिलं वाक्य. हा मग हे घ्या. हे वाचून बोला पहिलं वाक्य. हा. हा. फील घ्या. सखाराम ग्राइंडर आहात तुम्ही. आपलं नाटक एकदम टॉप वर चाललंय. क्या बात आहे. आपलं नाटक एकदम टॉप आहे. सगळं कसं कडक. आता एकदा जोरात होऊन जाऊ देत. आपलं नाटक एकदम कोण आहात तुम्ही? आय एम द सकाराम ग्राइंडर. रंगभूमीवर कोण आहात तुम्ही? आय एम द सकाराम ग्राइंडर. Yes, रंगभूमीवर कोण आलाय? आय एम द सकाराम ग्राइंडर. थांबा तिकडे आय एम संपलंय. द सकाराम ग्राइंडर. वा आय एम द सकाराम ग्राइंडर. असंच पाहिजे. 24 तास याच कॅरेक्टर मध्ये राहायचं. आय एम द सकाराम ग्राइंडर.
वा वा वा, बायको समोर आली तरी घाबरायचं नाही. काय सांगाल तिला? आय एम द सकाराम ग्रांडर. वा कदमानू, जो माणूस अजून हितच आहे, तुम्हाला सगळ्यांकडून भाडी आणायला पाठवलं होतं, हित काय करताय अजून? आय एम द सकाराम ग्रांडर. आय एम नॉट युअर नवरा. हु आर यू? Who are you? कोण आहे तुम्ही? आय एम द सकाराम ग्रांडर. ग्रांडरला मारते ही. इकडे वा, इकडे वा. कोण आहे तुम्ही? आय एम द सकाराम ग्रांडर. हा सकाराम भाईंदरला चाललाय आता. सकाराम ग्राइंडर. तुम्ही चला घरी, नाही तुमच्या ग्राइंडरला मिरची लावून मसाला केला आणि तुमचं नाव नाही सांगणार मी. घरी चला, घरी चला. चला तुम्ही घरी. काय रे पोर, इकडे यावं इकडे. काय रे, काय झालंय? काय करत होते तिथे? काय काय आम्हाला माहित नाही मालकीनबाई. अचानक आतमध्ये आले, म्हणाले मला नाटक करायचंय, पहिलं तिकीट घ्या. 5,000 रुपये घेतले आमच्याकडनं. किती घेतले? 5,000 रुपये. काय घे, 5,000 घेतले? नाटकात एवढं दाखवणार काय होते? माहित नाही, आतापर्यंत जे दाखवलं नाही ते दाखवणार बोलले. काय? सॉरी सॉरी. हे बघ, आत्ताच भाडं घेऊन आली आहे. हे घेवा, 5,000 ठेवा आणि सांगू नका कोणाला. नाही, सांगण्यासारखं- Please, या माणसाचं काय करायचं मला कळत नाही. सांगू नका. ओ मालकीनबाई, हो हो. अहो ते डबल चिन गेली, होय काय? कटिंग पण आली आहे. ते जरासा क्रॅश डाएट सुरू आहे ना, बारीक बारीक कव पण आलेले आहे. आता माझा ॲवोकाडो ज्यूस प्यायचा टाइम झाला. चल निघते, लगेच निघते बाई. चल. रमेश, हा. आयुष्य सुंदर आहे. हो, फक्त मालकाचं नाव. अरुण कदम पाहिजे. वा 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 वा, अरुणा जगता हे नाव चालणार आहे मला. अरुणा, खरंच मजा आली नेहमीप्रमाणे. सई. ॲज युजल क्रेझी परफॉर्मन्स होता. अरुणदा, पहिलं जे गाणं गायलं ते तुमची एक वेगळी स्केल होती. मला ती स्केल प्रचंड आवडली. वेगळीच होती ती स्केल. आणि तुम्ही तुमचे जे कलर्स ओतता कुठल्याही परफॉर्मन्समध्ये ते खूप न बघितलेले असतात. आम्ही ते पहिल्यांदा बघत असतो आणि ते बघताना खूप मजा येते. आणि तुम्हाला दोघांना जेव्हा बघतो तेव्हा असं होतं, चोमड्यांनो किती लुबाडाल, म्हणजे स्वतः उठून जरा कष्ट करा आणि पैसे कमवा, असं खरंच ऑडियन्स म्हणून फील येतो. त्यामुळे तुमच्या जगात आम्हाला घेऊन जातं, त्याच्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे मस्त परफॉर्मन्स, मजा आली. या, थँक्यू बॉईज. तर मंडळी, ही हास्य भरारी अशीच चालू राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. त्यामुळे बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.